आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केजच्या प्रांगणामध्ये एकल महिला संघटनेच्या टीमचे अर्थात महिलांचे कबड्डी मॅचेस सुरू होत आहेत. आता थोड्याच वेळात या सामन्यांना सुरुवात होणार आहे. मात्र निश्चित आपण सर्वांनी जो एक निश्चय केलेला आहे की जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला निश्चित एक केज शहरातील नामांकित प्रतिष्ठित शाळा बनवायचं, त्याला नक्की सुरुवात झालेली आहे. आज या शाळेच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर असे एकल महिला संघटनेच्या कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चला तर आपण पाहूयात हे सामने नेमके कसे खेळले चालले ते. 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या औचित्याने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण मागं बघू शकता या सर्व खेळाची आता तयारी झालेली आहे. माझ्यासोबत अंकुर स्वयंसेवी संघटनेच्या संचालिका अनिता कांबळे याही आहेत. आजच्या दिवसभर नेमके या स्पर्धा कशा असणार आहेत? आज दिवसभर महिलांच्या 20 गावातल्या ज्या केज तालुक्यातल्या महिला आहेत तर तिथं महिला मंडळ आहे स्थानिक, त्या महिला प्रत्येकी 20 रुपये कॉन्ट्रीब्युशन करून एक संघ 200 रुपये कॉन्ट्रीब्युशन करणार आहे. कारण ही सगळी चळवळ जी आहे ती देणगीतून आहे आणि कोरो इंडिया आणि एकल महिला संघटना पूर्ण महाराष्ट्रभर ह्या कबड्डी स्पर्धा आयोजित करत आहे. म्हणजे महिलांना एक स्पेस दिला की महिलांना जे व्यवस्थेनं नाकारलेल्या आहेत गोष्टी, तर त्या जर आपण त्यांना स्पेस दिला तर त्या खऱ्या अर्थाने पुढे येतील. आजचं जे शेड्यूल आहे तर 11 ते 5 हा वेळ आहे आणि ह्याच्यामध्ये 15 संघ सहभागी झालेले आहेत. ह्याच्यामध्ये पहिलं बक्षीस 5,000चं आहे, सर्व जी महिला आजूबाजूला दुसरं बक्षीस 2,000 सावलीला कुठं बसलेल्या असतील त्यांना विनंती आहे सर्व महिला ह्याच्यामध्ये त्यांनी आणि ह्या महिला लीडर आहेत त्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये आणि पूर्ण एकल महिला संघटनेची पूर्ण मराठवाड्यातली टीम सोबत आहे. आपण बघू शकता आत्ताच दिलेल्या माहितीनुसार सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. विशेष म्हणजे काही कारणानं मनुष्य हा संघर्षशील प्राणी आहे. विवाहानंतरसुद्धा काही अनेक वेळा मतभेद होतात आणि महिलांना एकटेपणानं राहावं लागतं. कारणं काही असू शकतील, कधीकधी पतीच्या दुर्दैवी जाण्यानं असेल किंवा मतभेद झाल्यामुळे असेल, तर त्यामुळे महिला एकाकी पडतात. म्हणून एकल महिला संघटना अर्थात ही एक संघटना आहे. अर्थात या केवळ त्याच महिला आहेत असं नाही, बाकीसुद्धा महिला त्यांना साथ देत आहेत. ज्या महिलांचे संसार अतिशय सुखानं चालू आहेत, चांगले चालू आहेत, त्यासुद्धा याच्यात सहभागी आहेत. म्हणजे असा गैरसमज बी होऊ नये की केवळ एकल महिला म्हणजे केवळ ज्या महिला एकाकी आहेत त्याच नाही, तर बाकी महिला त्यांना पाठबळ देताना दिसत आहेत. अर्थात आता थोड्याच वेळात या सामन्यांना या मैदानावर सुरुवात होणार आहे. आपण ते सुद्धा दृश्य पाहणार आहोत की या महिलांचा उत्साह असेल किंवा त्यांचा खेळ असेल, हा सुद्धा किती उत्साहानं त्या खेळतात हे सुद्धा पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. कोणते सामने आहेत फक्त या ठिकाणी राष्ट्रीय युवा खेळाडू केजचं वैभव आहे, विनोदजी गुंड पाटील, ते या सामन्यांचं या ठिकाणी पंच म्हणून काम करणार आहेत. सर काय सांगणार, आता कोणता सामना सुरू होणार आहे? आता जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी एकल महिला संघटनेच्या माध्यमातून तालुकास्तरीय स्पर्धेचं या ठिकाणी केज तालुक्यात केज शहरामध्ये जिल्हा परिषद शाळे या मैदानावर आयोजित केलेलं आहे. त्यांच्या सर्व संघटनेच्या पदाधिकारी यांचं या नियोजनाखाली कार्यक्रम होतो असतो. या ठिकाणी सुरुवातीला टायगर ग्रुप आणि सावित्रीबाई फुले यांचा स्पर्धेला सामना सुरुवातीचा सुरू होणार आहे. टायगर ग्रुप आणि सावित्रीबाई फुले ह्या दोन संघामध्ये हा सामना होता. या ठिकाणी आपल्या नगराध्यक्ष आहेत सीताताई बनसोड, काय सांगाल या निमित्तानं महिलांच्या एकल महिलांचे सामने आहेत, या निमित्तानं तुमचं मत काय? 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कोरो इंडिया तसंच केजमध्ये आम्ही काही छोट्या मोठ्या ज्या संस्था संघटना आहेत त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धा घेतोय. महिलांनी खुलून बाहेर यावं, त्यांच्या कलागुणांना वाव भेटावं आणि जी व्यवस्थेनं त्यांच्यावर काही बंधनं लादले ते बंधनं झुकारून महिलांनी खेळाच्या मैदानात उतरावं आणि स्वतःवर प्रेम करून खेळावं आणि जगावं, एवढीच याच्यातून अपेक्षा व्यक्त करतो. आपण बघतोय या महिला आहेत मागच्या बाजूला, या सगळ्या महिला आता खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांचा खेळ आता सुरू होत आहे. दोन्ही संघ या ठिकाणी लाईनअप झालेले आहेत. आपण तेही बघणार आहेत कशा प्रकारे आता या खेळाचं या ठिकाणी रितसर औपचारिक उद्घाटन होत आहे. दोन्ही संघ या ठिकाणी लाईनअप झालेले आहेत. बघूया आपण आता बाकी या खेळाचं पुढचं वर्णन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सावित्रीबाई फुले संघ, सावित्रीबाई फुले संघ आहे का नाही? सावित्रीबाई फुले संघ पूर्ण महाराष्ट्रात तिथे
दोन्ही कॅप्टन दोन्ही हा हे घ्या नाही घ्या वरी गेलो सांगा ही वरी गेलो खेळ नारी शक्ती जिंदाबाद. इकडे कोणीतरी घ्यावं लागेल ज्याचा कब्जा त्याच्यावर. तुमचा इकडून जेव्हा जाताना कबड्डी करत इथून हा संपर्क तुटायच्या अगोदर कबड्डी सुरू झाली पाहिजे. म्हणजे हा पाय उचलायच्या अगोदर आपली कबड्डी सुरू झाली पाहिजे. तिकडून येताना बी इकडं आल्याशिवाय बंद नाही. ही तुमची टच आहे. टच मधली बोनस लाईन आहे आणि मागची फायर लाईन आहे. मागं जर टच झालं तुमच्या शेवटच्या लाईनला तरी आउट आहे. लक्षात घ्या. पलीकडं त्या लाईनला बी आउट आहे. जर फक्त खेळताना ढकलताना जर गेलं तरच ते तुम्हाला मान्य आहे. एक छोटे नियम आहेत. बाकी आता सर सांगतील तुम्हाला त्यानंतर. हे कुठं गेलं? ॲडव्होकेट अनिता मुंडे या रेड करतायत. आता बघूया. पहिला सामन्याची सुरुवात होते. खरं तर हे या ठिकाणी समोर त्या कबड्डी घालत गेलेले आहेत. रेडर हा टच निश्चित या ठिकाणी सोनिया चौरे आता या ठिकाणी रेड करतायत. समोरच्या बाजूला सावित्रीबाई फुले अर्थात नारी संघ समोर आहे. खेळण्यामध्ये जिद्द पाहिजे. बघा या महिला आहेत खेळाडू. सोनिया चौरे रेडर या ठिकाणी टच त्यांनी केलेली आहे. यानंतर शीतल लांडगे. जसं राजकारणातली ही जशी त्यांची एक पारी असते तशीच इथं कबड्डीच्या ग्राउंडवरही त्या खेळत आहेत. रेड करतायत. त्या निश्चित राजकारणात सुद्धा अशाच प्रकारचे रेड करावे लागतात. शीतल लांडगे के शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्ष आहेत. आज कबड्डीच्या मैदानात त्यांची कामगिरी. आणि आता सामन्याला सुरुवात होते. आता सामना सुरू झालेला आहे. नारी संघ आहे. मोठ्यानं कबड्डी आणि हा खेळाडू बाद झालेला आहे. आणि ते नारी शक्ती टायगर ग्रुप आणि नारी शक्ती हा टायगर ग्रुप आहे या बाजूला आणि नारी शक्ती समोरच्या बाजूला खेळत आहेत. पंचांचा इशारा. खेळाडू बाद झालेला आहे आणि हा आता टायगर ग्रुपच्या वतीने रेड केला जातोय. यस आणि हा आउट. पंचांचा इशारा आउट. एक गडी बाद झालेला आहे नारी संघाचा. नारी संघाच्या वतीने आता रेड केलं जात आहे. कबड्डी नाही आहे. कबड्डी आवाज बघूया पंच काय. एक बाद झालेला आहे खेळाडू. टायगर ग्रुपचा एक खेळाडू बाद झालेला आहे. या ठिकाणी थोडेसे टायगर ग्रुपचे काही खेळाडू वाद घालत आहेत. मात्र दोन त्यांचा दावा आहे. नारी ग्रुपचा 2 गडी बाद आहेत. मात्र पंचांनी एकच गडी बाद दिलेला आहे.
पण तुम्ही सांगू नका. ऐका, मध्ये प्लेअरने कोणीही बोलायचं नाही. जे काही मार्क असतील ते पंच देतील. जे काही आपण बघता नारी टायगर ग्रुपच्या वतीनं हा अटॅक सुरू आहे आता. इतर कोणी रेडर. बोललं तर तो प्लेअर किंवा तो संघ आउट केला जाईल. भाग्यश्री आले, भाग्यश्री. नाही भाग्यश्रीलाच बसवायची इथं. हां हो, तेच करतो त्यांनी 4 दिवस ती मॅच आहे. एक खेळामध्ये एक वेगळा जोश आहे, चैतन्य आहे. कोरो एकल महिला संघटनेच्या वतीने या सामन्यांचं आयोजन केलेले आहे. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. 8 मार्च हा जागतिक महिला दिन असतो, आपल्याला माहिती आहे. आता टायगर ग्रुपच्या खेळाडूंचा हा हल्ला आणि बाद, त्यांनी एक गडी बाद केलेला आहे टायगर ग्रुपच्या रेडरनं, आणि नारी ग्रुपचा एक गडी बाद झालेला आहे. आता नारी संघाचा या ठिकाणी थांबा, पण पांढऱ्या पट्टीच्या बाहेर या. कोणी पांढऱ्या पट्टीच्या आत येऊ नका. चला बाहेर सगळे. आपण बघतो लहानपणीसारखा जोश आहे, उत्साह आहे, तोच सगळं. पंचकांती ते शेवटचा निर्णय असेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, लक्षात ठेवा. दोन गडी बाद केलेले. निश्चित टायगर ग्रुपचा हा एक चांगला या ठिकाणी रेडरनं चांगली कामगिरी केलेली आहे. आनंद घेण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी खेळत आहेत. कोणीतरी हारणार आहे, कोणीतरी जिंकणार आहे. पण खेळाची मजा घ्या, खेळाचा आणि आनंद आता घेता. वन साइड मॅच होतं काय पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. व्हिडिओ करतो. बघा, हा जोश पाहिजे, शेवटी खेळण्याची इच्छा पाहिजे. या खेळाडू आहेत नारी महिला संघाच्या, आपण बघू शकता. आणि हा नारी महिला संघानं चांगला डिफेन्समध्ये त्यांनी चांगलं पकडला हा खेळाडू, आणि 1 गुण मिळतोय त्यांच्या नारी महिला संघाला. शिवशक्ती गानडी माळी आणि उडान संघ. क्रिकेटचे
अयो का बदला बदला ग्राउंड मध्ये जे असतील खेळाडूच्या व्यतिरिक्त त्यांनी राऊंडच्या साईडला यायचं आहे. मैदान बदली करण्यात आलेलं आहे. आता उजव्या बाजूला टायगर ग्रुप आहे आणि इकडं डाव्या बाजूला आता नारी महिला संघ आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवेत. कुठला ग्रुप आहे तुमचा?